ॲक्च्युली माझी दोन्ही मुलं माझी लाईफलाईन आहे बिकॉज आय एम अ सिंगल पॅरेंट. खूप वर्ष झाली मी सेपरेट झालेली आहे आणि त्यामुळे मुलं खूप लहान मुलगा प्रतीक तर खूपच लहान होता त्यावेळेला. त्यामुळे प्रतीक ही माझी दुनिया होती. जॉईंट फॅमिली आणि ते सगळं गणित चुकलेलं होतं. तर तो सगळा त्रास माझ्या मुलीला भोगावा लागला. तर त्याच्यामुळे ती बट या शी इज लाईक लक्ष्मी फॉर अस. आणि लोकांचा असा गैरसमज होता ही शहा आहे, कसं मराठी बोलणार आणि असं सगळं. त्यामुळे मराठीत कोणी मला बोलवत नव्हतं. पण योगायोगाने असं झालं की मी इंडस्ट्रीत आली हा एक सुद्धा योगायोग होता. म्हणजे नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते. आज आपण आलो आहोत एक खास अशा व्यक्तींना भेटायला, त्या म्हणजे मुग्धा मॅम. हाय नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. मॅम कशा आहात तुम्ही? अरे मी मस्त. एन्जॉईंग माय शूट, एन्जॉईंग माय प्रोफेशन या. खूप तुम्ही सुंदर आहातच आणि तुम्ही हा एकदम फ्रेश टवटवीतच थँक्यू. दिसताय. थोडीशी झोपेतनं उठून आली आहे. सॉरी त्यासाठी. इट्स ओके इट्स ओके ॲब्सोल्युटली. आज ना आपण एक असा छान सेगमेंट बघणार आहोत, तुम्ही बघणार आहात ॲक्च्युली आणि आम्ही असं करणार आहोत. त्यामध्ये मॅमच्या आयुष्यातील खूप खास क्षण आहेत, ते आपण आता मॅमला पुन्हा दाखवणार आणि त्याबद्दलचे काही किस्से किंवा गमती जमती या आपण ऐकणार आहोत त्यांच्याकडून. मी या रेडी आहात? येस. तर हा पहिला फोटो. हो. नुकतीच कोविडमधनं बाहेर आले होते आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मला जे मी नेहमीच खूप एनर्जेटिक असते कारण आय आय ट्रस्ट एक्झरसाईज अँड योगा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. पण कोविडमधनं जेव्हा बाहेर आले तेव्हा कळलं की बरंच काही शरीरातलं गेलेलं आहे, हललेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर जी मेहनत सुरू केली ती कोविडनंतरची मेहनत आहे ती. म्हणजे तुम्ही तेव्हापासून योगा सुरू केला का, की नाही नाही आधीपासूनच नाही करत नाही. होता? योगा मी करते याला जवळजवळ आज 30-35 वर्ष झाली. बापरे, म्हणूनच तुम्ही एवढ्या फिट अँड फाईन आहात. ती माझ्या आईची कृपा पण आहे. आता आपण दुसरा फोटो बघणार आहोत. हा हो. हा हा फोटो म्हणजे मी गजानन महाराजांची भक्त आहे आणि ते माझं विश्व आहे. गजानन महाराज माझे विश्व आहे. माझे आई बाबा जे नातं म्हणाल ते माझ्यासाठी महाराज आहेत. आणि हा नाशिकला एका मठात गेले होते, तिकडे या गुरूंचं दर्शन झालं होतं आणि असंच महाराजांचं दर्शन विविध स्वरूपाने होत असतं. तसं ते दर्शन झालं ते माझ्यासाठी महाराज होते. म्हणजे जवळचे सगळ्यात तुम्ही यांनाच म्हणू मी शकाल. गजानन महाराजांना मानते. मी गजानन महाराज. खूप सुंदर, म्हणजे फोटो एकदम असं क्लोज असाल तुम्ही, या किती क्लोज असाल त्या थँक्यू सो मच. फोटोमधूनच कळतंय थँक्यू सो मला. मच. आणि माझ्यासाठी असं आहे ना की माझ्यासाठी महाराज आहेत ते. ते एक व्यक्ती नाही, ती एक माझ्यासाठी महाराज आहेत ते. चेहऱ्यावरूनच कळते, तुमचे इमोशन सगळे फेसवर तुमच्या आय नो आय दिसतायत. नो आय नो. ह्या फोटोबद्दल काय सांग? हा फोटो म्हणजे माझं अख्खं दुनिया आहे, माझं विश्व आहे, माझं अख्खं आयुष्य आहे, माझा मुलगा. याच्यापेक्षा जास्त काहीच नाही बोलू शकत त्याच्याबद्दल. सो ही इज माय लाईफ. ॲक्च्युली माझी दोन्ही मुलं माझी लाईफलाईन आहे बिकॉज आय एम अ सिंगल पॅरेंट. खूप वर्ष झाली मी सेपरेट झालेली आहे आणि त्यामुळे मुलं खूप लहान मुलगा प्रतीक तर खूपच लहान होता त्यावेळेला. त्यामुळे प्रतीक ही माझी दुनिया होती. प्रतीकच्या पलीकडे मी कधीच काहीच बघितलं नाही. आणि प्रतीकपेक्षा मोठी मुलगी आहे मला. ती सध्या दुबईमध्ये राहते. ती खूप मोठ्या पोस्टवर मोठ्या फर्ममध्ये काम करते. पण तिच्या वेळेचं जरा माझं आयुष्य जरा वेगळं होतं कारण नुकतीच लग्न करून आलेले, 20व्या वर्षी मुलगी झाली, काही कळत नव्हतं. त्यामुळे सगळं फ्रस्ट्रेशन, राग सगळ्या त्या मुलीवर निघायचा. आणि तेव्हा तेवढी जॉईंट फॅमिली आणि ते सगळं गणित चुकलेलं होतं. तर तो सगळा त्रास माझ्या मुलीला भोगावा लागला. तर त्याच्यामुळे ती बट या शी इज लाईक लक्ष्मी फॉर अस. कारण का तिचा जन्म झाल्यानंतर माझं आयुष्य बऱ्यापैकी स्थिर झालं, नाही स्थिर नाही झालं, सुधारलं. आणि प्रतीक आल्यानंतर माझं आयुष्य स्थिर झालं. तर प्रतीक आणि माझी मुलगी हे दोघं माझे लाईफलाईन आहेत. देर इज नो वर्ल्ड विदाउट माय किड्स. नो. गोड, म्हणजे म्हणजे खरंच इमोशन सगळे दिसत आहेत थँक्यू सो मच. चेहऱ्यावरती. थँक्यू सो मच. आता ह्या फोटोबद्दल. हे हिंदी सिरियल ससुराल सिमर का वगैरे म्हणजे मी फार मराठी सिरियलमध्ये खूप उशिरा आले कारण लोकांचा असा गैरसमज होता ही शहा आहे, कसं मराठी बोलणार आणि असं सगळं. त्यामुळे मराठीत कोणी मला बोलवत नव्हतं.
पण योगायोगाने असं झालं की मी इंडस्ट्रीत आली, हा एक सुद्धा योगायोग होता. म्हणजे दादा गोडकर जे आमच्या या प्रोडक्शनमध्ये पण आहेत, तर त्यांनी मला एक असा छोटासा रोल दिला होता. असा नुसता ये जा असा वगैरे रोल केला होता. एक छोटंसं कॅरेक्टर, कधी एक वाक्य बोलायचं असं वगैरे. पण त्यावेळेला मी हे केलं होतं कारण का मला आय रिअली नीडेड टू टेक केअर ऑफ माय हाऊस. मला मुलांसाठी पण काहीतरी करायचं होतं आणि हे सगळं माझं फील्ड कधीच नव्हतं. पण ते एक वाक्य किंवा एक एक जो स्टेप दादांनी उचलली त्याच्यानंतर मग मी प्रत्येक वेळेला असं छोटे मोठे रोल करत गेली. अगदी ज्युनियर आर्टिस्टपासून सुरू केली म्हणायला हरकत नाही. मग छोटे छोटे रोल केले, मग कधी एपिसोडिक केले आणि मग देवाची परमेश्वराची कृपा होती की मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये भरपूर काम केलं, चांगली चांगली कामं केली आणि नुसती हिंदी नाही, आय डिड गुजराती ऑल्सो. मी खूप गुजरातीमध्ये मेन लीड्समध्ये फिल्म्स केल्या आहेत, सिरियल्स केल्या आहेत आणि आयुष्याला कलाटणी होती. सो आता मी त्याचं कधी कधी बसले की विचार करू शकते की ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करू शकते, तर मी काहीच करू शकत नाही. एक्सेप्ट ॲक्टिंग अँड माय दिस फील्ड दिस प्रोफेशन, मी काही नाही करू शकत. तुम्ही खूप छान आज एक्सप्रेस होत आहे असं कळतंय. हा म्हणजे असं इकडनं निघतंय सगळं. आय डोंट नीड टू डू ॲक्टिंग. हा नेक्स्ट फोटो. हा फोटो मला वाटतं दुर्वा सिरियलचा होता. दुर्वा सिरियलचा होता आणि ही पण ह्यांचीच सिरियल होती दशमीची आणि अप्रतिम सिरियल होती. माझं कॅरेक्टर खूपच छान होतं. त्याचा फोटो येतो. किती गोड ते त्याच्यात ऋता मॅमचं या तुमचं एक असं एक छान असा बॉन्ड वाटतो त्याच्यामध्ये. झालं किती आईचं घट्टमिठ, कॅरेक्टर, हा आईचं घट्टमिठी कॅरेक्टर होती. होतं ना. हा एकदम असा कूल फोटो आहे. हा मी आय एम फिटनेस फ्रीक ना, तर हा कुठेही काहीही मिळालं तर आय जस्ट टेक चान्स. छान पोज दिली म्हणजे एकदम असं बीचवर एन्जॉय थँक्यू करत. सो मच. तेव्हा काय नाही, हे दुबईमध्ये माझी मुलगी आणि मी आम्ही फिरायला गेलो होतो दुबईला. माझी मुलगी दुबईला असते, हा पण मी अधूनमधून सुट्टीला जात असते. मग आम्ही असं कुठे कुठे जातो. हा नेक्स्ट फोटो याच्यामध्ये कळते तुम्ही ट्रेकिंगला असाल. हां, नाही ट्रेकिंग नाही. आय एम व्हेरी मच फाउंड ऑफ ट्रेकिंग, वॉकिंग हे सगळं खूप करते. तर मी जिथे राहते फिल्म सिटीच्या इथे, तिथे मागे अख्खं जंगल आहे, डोंगर आहेत. तर मग आम्ही कधीतरी आमचा ग्रुप आहे वॉकिंगचा, तो आम्ही मग डोंगरावर सॅटर्डे संडे वॉकला जातो, आदिवासी पाड्यांमध्ये जातो, त्यांच्या घरात जेवण बनवतो, त्यांच्या चुलीवर जेवण. इट्स अ फन ऑफ लाईफ. इट्स अ टोटल डिफरंट मुग्धा. वा. आता हा एक फोटो. Ha, this is my family. Just I told you, my life is not without my kids, my Pratik and my daughter Ketki. They are my lifelines. खूप गोड फोटो याच्यामध्ये तुम्ही सगळे छान मजा करताय असं Yeah, वाटतंय. yeah. That's a Dubai again. हा. तुम्ही दुबई फार फिरला होता म्हणजे. नाही, माझी मुलगी तिकडेच आहे 15-16 वर्षापासून. अच्छा. Yeah. हा एक आले एक सेकंड. एक लास्ट फोटो एक मिनिट. या हा दिस इज अ सोशल वर्क विच आय डू. कारण की मी स्वतः फिटनेस फ्रीक असल्यामुळे, मी जो योगा करत असल्यामुळे मी खूप मध्यमवर्गीय लोकांना जे अफोर्ड करू शकत नाही बाहेर जाऊन पैसे खर्च करणं, त्यांना मी फ्रीमध्ये योगा शिकवते. आणि नॉट ओन्ली योगा, अबाउट हेल्थ, डाएट, मेडिटेशन्स अँड जेवढी विद्या माझ्याकडे आहे मी ती सगळी देते. ही माझ्या गुरूंची आज्ञा आहे अँड आय डू दॅट. खूप सुंदर गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांना हेल्प करता, सगळ्यांना थँक्यू सो मच. शिकवता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला खूप भारी वाटलं तुमच्यासोबत हे सगळे तुमचे क्षण एन्जॉय करायला. थँक्यू सो असं मच. वाटलं इवन की मी. Thank you so much for giving me the opportunity to talk for my son and my daughter. I love you both. Thank you so much.